नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण दिवाळी विशेष रांगोळ्या बघतो आहोत. आपण कालच्या भागात वसुबारसची रांगोळी बघितली, तर आज आपण धनतेरसची ही रांगोळी बघणार आहोत. आणि 2 रांगोळ्या बघतो आहोत आपण आजच्या भागामध्ये. दोन्ही पण रांगोळ्या काढायला सोप्या आणि दिसायला सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर रांगोळी आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. तर बघू शकता आपण एक तांब्या काढून घेतला आहे, गडवा काढून घेतला आहे केशरी आणि पिवळा कलर वापरून. आणि हे सोन्याचे कॉईन दाखवतोय आपण त्यामध्ये. थोडे मोठे मोठे टिपके द्यायचे म्हणजे ते कॉईन वाटला पाहिजे. अशा पद्धतीने त्याला चपटा आकार देऊन घ्यायचा. आणि यात आपण कमळाचं फूल काढतोय खाली. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, किंवा विसरले असाल सबस्क्राईब करायला, नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला सोप्या आणि सुंदर अशा रांगोळ्या बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती. आणि यापैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल, म्हणजे तुम्हाला वाटेल ही सोपी रांगोळी आहे आणि दिसायला पण छान आहे, तशा तर दोन्ही पण सोप्या आणि दिसायला छान आहेत. जी पण आवडेल रांगोळी नक्की काढा तुम्ही उद्या. उद्या धनत्रयोदशी असल्यामुळे मी आजच व्हिडिओ अपलोड करते. तर धनत्रयोदशीचं महत्त्व आपण बघूया. तर यात आरोग्याची देवता धन्वंतरी आणि समृद्धीची देवता लक्ष्मी माता यांची पूजा केली जाते ह्या दिवशी. धनत्रयोदशीमधला म्हणजे धनतेरसमधला धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे कृष्ण पक्षातील 13वा दिवस यावरून ओळखला जातो. तर या दिवशी आपण म्हणजे विशेषतः बहुतेक लोक सोनं, चांदी किंवा भांडी खरेदी करतात. आणि या दिवशी देवी लक्ष्मीची आणि कुबेराची पण पूजा केली जाते, ज्यामुळे घरामध्ये धन आणि धान्य समृद्धी येते. अजून या दिवशी दक्षिण दिशेला यम देवतेसाठी दिवा लावला जातो आणि त्याची पूजा केली जाते. म्हणजे मृत्यू टळतो अशी श्रद्धा आहे, त्यामुळे यमदेवतेसाठी दीप प्रज्वलन केलं जातं. अत्यंत महत्त्वाचा सण आहे, म्हणजे हा दिवस आहे. प्रत्येक दिवसाचं काहीतरी महत्त्व आहे आपल्या दिवाळीचं पण. तर आपण ते पण रांगोळीसोबत बघत जाणार आहे. तुम्हाला कालची वसुबारसची रांगोळी आवडलीच असणार आहे, मला कमेंटद्वारे नक्की कळवा. बघू शकता आपली रांगोळी रेडी झालेली, किती सुंदर आणि सोपी, एकदम पटकन होणारी पण आहे. दुसरी रांगोळी यात पण आपण एक तांब्या काढणार आहोत, म्हणजे कलश काढणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन बदलू शकता. आपण आधीच्या रांगोळीमध्ये खाली कमळाचं फूल दाखवलं होतं, ते साईडनी दाखवणार आहे. म्हणजे आपण तुम्हाला जर काही डिझाईन येत असतील तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी करून पण रांगोळी काढू शकता. अशी थोडी खाली दाखवायची कॉईन. तो व्हाईट गॅप दिसतोय, त्यामुळे मी परत पिवळा कलर टाकून घेतला आहे थोडासा आणि ते कॉईनला असा चपटा आकार दिला आहे. कलशावर एक स्वस्तिक काढूया. स्वस्तिकाऐवजी तुम्ही दुसरं पण एखादं शुभचिन्ह काढू शकता, जसं की ओम वगैरे, किंवा 5 आपण जसे कलशाला
कुंकाची बोटं हे करतो, ओल्या कुंकाने त्या टाईप पण काढू शकतो. बॅकग्राऊंडला थोडा आपण हिरवा कलर भरून घेणार आहोत. तुम्ही दुसरा पण कलर वापरू शकता, लाल वगैरे पण छान वाटेल. तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. आपण पुढच्या भागात पण अशाच लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पाडव्यासाठी पण अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या बघणार आहोत, जे की कमी वेळेत तुम्हाला काढता येतील. तर नक्की व्हिडिओ चेक करत राहा. व्हिडिओचं नोटिफिकेशन नाही आलं तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करू शकता. अशाच आपण 2-2, 3-3 कलरमध्येच रांगोळ्या ट्राय करणार आहोत, जेणेकरून तुमचं पण म्हणजे लवकर रांगोळी पटकन कमी वेळेत छान रांगोळी काढता येईल तुम्हाला पण. यात बघा आपण बाजूला कमळाची फुलं काढतोय. आपण राणी कलरमध्ये म्हणजे असं थोडासा राणी कलर आहे फेंट, त्याच्याने फुलं काढली आणि गुलाबी कलरने त्याला थोडी शेडिंग केलेली आहे. आणि बाजूने असे टिपक्यांची बॉर्डर काढतोय आपण. तर यापैकी जी पण रांगोळी आवडेल नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. अशाच सोप्या आणि युनिक रांगोळ्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा आणि रोज दारासमोर रांगोळी काढा. आता दिवाळी, निदान दिवाळीसाठी तरी तुम्ही रोज रांगोळ्या काढा. जे काढत नसेल त्यांना सांगते मी. एक पंती काढून घेतली आपण याच्यात कलशाजवळ. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.